Good morning friends. Today we are going to take our 1.5th lesson. The name of this lesson is His First Flight. What it mean by his first flight? The meaning of his first flight means त्याच्या जीवनातील पहिली भरारी किंवा झेप. आपल्या जीवनातील जो पहिली भरारी असते किंवा झेप असते किंवा उडान असते त्याच्याबद्दल ही जे हा जो पूर्ण लेसन आहे त्याच्यावर आधारित आहे. तर आपण आता हा लेसन बघूया. ठीक आहे, तर चला. So his first flight. Whose first flight? The first flight of this seagull. He is a young seagull here. You can see a young seagull. It is a bird which is always afraid to fly in the sky. So how his mother and his father and brother and sister give him motivation to fly, and because of their motivation he became to fly. He begins to fly. In this lesson you get a strong message from the writer D.M. O'Flaherty. So let's start. It is a story of a seagull who is afraid of falling downward while taking his first flight, but finally he overcomes his fear. Through this story, the author want to advise the reader who find difficult to face great challenges. Means in this lesson, from this lesson, you will get a strong message that the people who are always afraid to do new things are. You can learn the lesson. How the young seagull who was also afraid of falling downwards in the sea, but because of his father and mother he overcome his fear, and he one day he began to fly and he removes whatever fear he have. So this kind of things happens in our life also, and we have to overcome that difficult challenges. Okay, so let's start. The young seagull was alone on his ledge. ledge म्हणजे एक छोटा डोंगराचा कडा, त्याला लेज म्हणतो आपण. जो डोंगराचा कड असतो ना, कड म्हणजे शेवटचा भाग असतो. डोंगर माहिती आहे, मोठे मोठे डोंगर असते, त्याला छोटे छोटे कडे असते, त्याला म्हणतात कडा. तर याला कडा म्हणू आपण. ठीक आहे. हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे जो छोटे दोन भाऊ आणि बहीण होते ते आधीच उडून गेलेले होते. अँड ही वॉज अलोन ऑन द लेज. आणि त्याच्यामुळे तो एकटाच त्या कड्यावर राहिलेला होता. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला उडण्याची भीती वाटायची त्यांच्यासोबत, म्हणून तो तिथेच अडकून राहिला होता. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक. ब्रिंक म्हणजे जो काठ असतो, जो म्हणजे आपल्या जो डोंगर आहे, जो पठार आहे, त्याचा जो काठ असतो त्याला म्हणतो ब्रिंक ऑफ हिज लेज अँड अटेम्प्ट टू फ्लाय हिज विंग, बट ही बिकेम अफ्रेड. म्हणजे त्यांनी एक वेळा प्रयत्न केला होता, लिटिल रन. तो थोडासा पुढे धावला, त्या काठापर्यंत आला व त्यांनी आपले पंख फ्लॅप म्हणजे फडफडण्याचा प्रयत्न केला. विंग्स म्हणजे पंख, फडफडण्याचा प्रयत्न केला, पण तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ. का बरं घाबरला तो? त्यांनी तो समुद्राचा ग्रेट एक्सपान्स बघितला. एक्सपान्स म्हणजे विस्तार. याचे अर्थ मी तुम्हाला लिहून देणार आहे. बिकॉज ही हॅड सीन द ग्रेट एक्सपान्स ऑफ सीइंग स्ट्रेच डाऊन बिनीथ. त्याच्या खाली म्हणजे तो जिथे उभा होता त्यातून खाली बघितलं तर सर्वीकडे समुद्राचा विस्तार त्याला दिसला. अँड इट वॉज लाँग सच वे डाऊन माइल्स. आणि तो मैलानुन मैल पसरलेला होता. तुम्हाला माहीत आहे समुद्र काही लहान नसतो, तो खूप दूरपर्यंत पसरलेला असतो. जेव्हा त्यांनी त्याची नजर समुद्रावर गेली तर तो घाबरला. ही फील सर्टन दॅट हिज विंग वुड नेवर सपोर्ट हिम, सो ही बेंट his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि ही सर्टनली मीन्स ही त्याला नक्की होतं की त्याचे विंग्स त्याला सपोर्ट करणार नाही. सो व्हॉट ही डीन, बिकॉज ऑफ हिज नर्वसनेस ही अगेन गो टू हिज होल अँड स्लेप्ट देअर अंडर द लेज. इवन when each of his brother and little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, but he failed muster up the courage
टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डेस्परेट. म्हणजे त्याचे जो लहान भाऊ बहीण होते त्यांचे विंगसुद्धा त्याच्यापेक्षा लहान होते, तरीसुद्धा ते त्या काठापर्यंत आले. त्यांनी तिथून झेप घेतली आणि ते उडू लागले. बट ही फेल टू मस्टर करेज. पण ते धैर्य म्हणजे एकत्रित करण्यामध्ये तो घाबरत होता. ह्या जो यंग सीगल होता ते धैर्य म्हणजे एकत्रित करायला घाबरत होता. जो धैर्य त्याचे छोटे भाऊ बहीण, त्यांचे विंग्स, त्याचे पंखसुद्धा छोटे होते, त्यांनी ते धैर्य केलं आणि ते दूर उडू लागले होते. टू टेक हिज प्लंज. दॅट प्लंज म्हणजे ते झेप घ्यायला तो घाबरत होता आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे काय झाला होता, निराश झाला, डेस्परेट झाला होता आणि त्याला कळत नव्हतं की कशामुळे हे होत आहे. जेव्हा तो बघत होता त्याचे लहान बहीण भाऊ वरती म्हणजे आकाशामध्ये उडत होते. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली. श्रीली म्हणजे कर्कश आवाजात त्याचे आई वडील त्याच्या जवळ आले व त्याच्यावर ओरडू लागले. अपब्रेडिंग म्हणजे ओरडणे, त्याच्यावर किंचाळू लागले, रागवू लागले. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज अनलेस ही फ्ली अवे. व त्याला म्हणू लागले जोपर्यंत तू उडणार नाही तोपर्यंत, त्याला धमकी देऊ लागले. म्हणजे थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणे, की जोपर्यंत तू उडणार नाही आमच्यासारखा तोपर्यंत आम्ही तुला उपाशी ठेवू. स्ट्राव म्हणजे उपाशी ठेवणे, तोपर्यंत आम्ही तुला काय ठेवू, उपाशी ठेवू, असे त्याचे आई वडील त्याला धमकी देऊ लागले. कारण की त्याचे लहान बहीण भाऊसुद्धा तुम्ही बघितलं की ते उडू लागले होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण स्वतःच्या जीवासाठी तो तिथून हलला नाही. त्यांचे आई वडीलसुद्धा त्याला एवढं म्हणूनसुद्धा तो तिथून हलला नाही. तर इन द फर्स्ट पॅराग्राफ वी हॅड सीन that there is one young seagull who could not muster courage to flew away in the sky but his younger sister and brother whose feathers has been shorter than him, then also he and she flew in the sky and he was not able to muster courage. That was 24 hours ago, and since then nobody had come near him. म्हणजे 24 तास झाले तरी पण त्याच्याजवळ कोणी आलं नाही. The day before all day he had watched his parents flying about with his brother and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. आणि तो बघत होता पूर्ण दिवस. द डे बिफोर, एक दिवस आधी तो पूर्ण दिवस बघत होता की कशा पद्धतीने त्याचे पॅरेंट्स, त्याचे जे आई वडील होते ते त्याच्या भाऊ बहिणीला ज्यांची जी कला होती उडण्याची त्याच्यामध्ये ते त्यांना म्हणजे परफेक्ट, म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे एकदम एक्सपर्ट करत होते की कशा पद्धतीने त्यांनी भरारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी सूर मारला पाहिजे. स्कीम म्हणजे सूर मारणे, म्हणजे झेप घेणे लाटावर, हे शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर द फिश, अँड म्हणजे फिशसाठी आपण कशा पद्धतीने उडी मारली पाहिजे, झेप घेतली पाहिजे किंवा सूर मारलं पाहिजे, हे त्यांना शिकवत होते. स्कीम म्हणजे पृष्ठभागावर स्पर्श करून वरवर जाणे, म्हणजे आपले जो पृष्ठभाग असते म्हणजे समुद्राचं जो पाणी असते त्याच्या वरून जाणे, त्याच्या पृष्ठभागाला स्पर्श न करता त्याच्यावरून कशा पद्धतीने उडलं जाते ते त्याला शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग म्हणजे इथे तुम्ही बघू शकता. हिअरिंग म्हणजे एक सॉफ्ट फिन सी फिश, म्हणजे एक प्रकारचा मासा, त्याला म्हणतो हिअरिंग. स्कीम म्हणजे मूव्ह लाईटली जस्ट अबाउट द सरफेस, म्हणजे जे समुद्र आहे त्याच्या वरच्या पृष्ठभागावर उडणे, त्याला म्हणते स्कीम. तर ही हॅड सीन दॅट हिज ओल्डर ब्रदर, त्याच्या मोठ्या भावाने आपल्या जीवनातील पहिली जो एक प्रकारचा मासा त्यांनी पकडला व त्यांनी त्याला ईट केला. डिओर म्हणजे ईट अप हंग्रीली, अदासीपणाने खाणे, म्हणजे घाईघाईने त्यांनी तो खाल्ला. स्टँडिंग ऑन ए रॉक, एका म्हणजे दगडावर खडकावर बसून त्यांनी तो जो मासाचा मासा होता तो त्यांनी अदासीपणाने खाल्ला. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड, आणि ज्या वेळेस त्यांनी हे मोठं धैर्याचं कार्य केलं त्याच्या ओल्डर ब्रदरनी, जेव्हा त्यांनी तो मासा पकडला तेव्हा त्याचे सर्व पॅरेंट्सनी त्याच्या अवतीभोवती काय केलं, असं सर्कल केलं व त्याला म्हणजे अभिमानाने त्याच्यासाठी त्यांनी काय केलं
कॅकल केला. कॅकल म्हणजे अट्टरस श्रील क्राय, मोठमोठ्याने आवाज केला. त्यांचे आपण कसं आपल्या जर मानवामध्ये त्यांचे जे मुलांनी किंवा त्यांच्या जे तरुण लोक आहेत त्यांनी काही चांगलं कार्य केलं तर आपण त्यांना कसं अभिमानाने त्यांना शाबासकी देतो, त्याच पद्धतीने त्यांच्या पालकांनी त्या जो सीगल होता त्याचा मोठा भाऊ होता, यंग सीगलचा मोठा भाऊ, त्याला शाबासकी दिली. कारण की त्यांनी आपल्या जीवनातील पहिली जो हेअरिंग होतं, जो शिकार होती ती त्यांनी केली होती. म्हणजे त्यांच्या मनात जो भीती होती ते कुठेतरी गेली होती आणि त्याच्या आईवडिलांना ह्या म्हणजे एक प्रकारचा कॉन्फिडन्स झाला होता की आता ह्या कसा आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. एकदा जर त्याला शिकार करता आली म्हणजे तो आरामात आपलं जीवन घालवू शकतो. All the morning, the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. पूर्ण सकाळ हे पूर्ण कुटुंब एक मोठ्या पठारावर जो त्यांच्या अगदी त्याच्या समोर होतं तिथे बसले होते. तिथून त्याला टॉन्ट करत होते. क्लिफ म्हणजे एक प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, एक स्टीप फेस ऑफ अ रॉक, म्हणजे जे खडक असते त्याचं एक जो उंच कडा असतो त्याला आपण काय म्हणतो, क्लिफ. आणि तिथून त्याच्या भित्रेपणावर ते त्याला त्याची थट्टा करत होते की बघ तू किती घाबरतो आणि आम्ही जे बाकीचे तुझे लहान भाऊ कशा पद्धतीने जो झेप आहे त्याची म्हणजे आनंद घेत आहे. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous night. म्हणजे आता जो सूर्य आहे तो आता ascending the sky म्हणजे वर चालला होता आकाशात आणि त्याच्यामुळे त्याचा प्रकाश आता तो ज्या ठिकाणी दक्षिण फळे म्हणजे ज्या डोंगराच्या कडेवर बसला होता तिथपर्यंत तो प्रकाश म्हणजे जात होता. त्याची तीव्रता त्याला जाणवत होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याची जो हीट होती त्याची गरमी त्याला जाणवत होती. आणि कारण की ही गरमी जाणवण्याचं कारण म्हणजे त्यांनी मागच्या रात्रीपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला आता थकल्यासारखं वाटत होतं. ही स्टेप स्लोली आउट ऑफ द ब्रिंग. आता तो त्या उंच काठावरून थोडासा पुढे आला ऑफ द लेग त्या कड्याचा अँड स्टँडिंग ऑन वन लेग, आणि एका पायावर उभा झाला. विथ द अदर लेग हिडन, आणि दुसरा पाय त्यांनी आपल्या पंखाच्या खाली लपवून घेतला. ही क्लोज वन आय, त्यांनी आपली एक डोळा झाकला. देन द अदर, नंतर दुसरा डोळा झाकला आणि अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि असं भासवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आईवडिलाला की तो आता पूर्णपणे झोपलेला आहे असं झालं. आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना असं भासून म्हणजे थोडासा दया त्याला मिळाली पाहिजे, त्याला अन्न मिळालं पाहिजे, त्याच्यामुळे तो अशा पद्धतीचं सोंग घेण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केला. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, पण त्यांनी त्याच्या ह्या कृत्याकडे कोणत्या सर्वपणे त्याने काय केलं, दुर्लक्ष केलं. कोणी, त्याच्या आई वडिलांनी त्याच्या कृत्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. म्हणजे he saw his two brothers, त्यांनी बघितलं त्याचे दोन्ही भाऊ कसे पडलेले होते त्या पठारावर आणि डुलक्या घेत होते. ते डोझिंग म्हणजे डुलक्या घेणे. मी तुझ्याचे सर्वांचे अर्थ तुम्हाला देणार आहे. डोझिंग म्हणजे इथे होते डुलकी घेणे. आपण कसे डुलकी घेतो झोपताना, तसं ते डुलकी घेत होते. देअर हेड संक्स इन टू देअर नेक्स, आणि त्यांचे जो डोकं होते ते मानीत घालून ते झोपतात तशा पद्धतीने ते डुलकी घेत होते. हिज फादर वॉज प्रेनिंग म्हणजे इथं दिलेलं आहे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक, म्हणजे चोचेने आपल्या पंखाची काय करणे, सफाई करणे. कारण की त्यांना पण आपले जे शरीर आहे ते स्वच्छ ठेवायचे असते. प्रेनिंग हिज फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, त्याचं जो पूर्ण व्हाईट शरीर होतं, त्याची पाठ होती, त्याला ते साफ करत होते पंखाला. ऑनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन लिटिल हंप म्हणजे राऊंड मास, उंच जमिनीचा भाग, म्हणजे जमिनीचा उंच भाग होता तिथे, त्याच्यावर ते बसलेली होती, उभी होती. ऑन द प्लॅट्यू, त्या प्लॅट्यूचा जो पठाराचा उंच भाग होता त्याची उभी होती. आणि ती व्हाईट ब्रेस्ट ट्रस्ट फॉर, आणि आपली जो छाती होती ते पुढे करून ते तिथे उभी होती व त्याला बघत होती. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock.
नाव अगेन शी टोर अ पीस म्हणजे तिने एक मांसाचा तुकडा तोडला. अँड देन दॅट ले ॲट हर फीट ते तिच्या पायाकडे पडला होता. अँड देन स्क्रब ईच साईड स्क्रॅप म्हणजे इथं दिलं आहे रब म्हणजे त्याला तासणे चांगल्या पद्धतीने घासणे. ईच साईड ऑफ हर बीक तिचे जे चोच होते त्याचे प्रत्येक आपला जो खडक आहे आपण ते लोक काय करते आपल्या चोचीला धार देण्यासाठी ते खडकावर आपली चोच काय करतात घासतात. तशीच ते आपली चोच काय करते ती खडकावर घासत होती. द साईट ऑफ फूड मॅडम हिम आणि हे जो अन्नाचं दृश्य होतं हे फिश जे तिच्या आईने तोडून ठेवलं त्याचं दृश्य त्याला काय करत होते चलबिचल वेडापिसा करत होते. हाऊ ही लव्ड टू टिअर द फूड आणि कशा पद्धतीने त्याला ते जो अन्न होतं ते मासा होता ते तोडणं आवडत होतं. स्क्रॅपिंग हिज बीक त्याचे जो बीक आहे त्याला तासने त्याला आवडत होते. नाऊ अँड अगेन टू वेट इट आणि पुन्हा त्याला धार द्यायला वेट म्हणजे धार देणे आवडत होतं. तर बघितलं आपण इथे पहिल्या भागामध्ये तर कशा पद्धतीने नाऊ द मदर वॉन्ट्स टू टीच अ लेसन टू हिज यंग सीगल सो दॅट ही शुड मस्टर करेज and fly, and for that they had given him one punishment. They had not given him food so that he could muster courage, and for food he can fly in the sky. तर आपण बघितलं आहे पहिल्या भागामध्ये कशा पद्धतीने त्याच्या आई आणि वडिलांनी आणि पूर्ण कुटुंबानी त्याच्यासोबत म्हणजे जाणे त्याच्यासोबत राहणे टाळले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची त्याला शिक्षा दिली आणि त्या शिक्षेतून कुठेतरी त्याच्यामध्ये हिंमत निर्माण होईल असं त्याच्या आईवडिलांना वाटत होते. तर आता आपण याच्यात आलेले कठीण शब्दाचे अर्थ बघूया. ठीक आहे. तर हे काही कठीण शब्दाचे अर्थ आहे. लेज म्हणजे डोंगराचा कडा, ब्रिंक म्हणजे काठ, एक्सपान्स म्हणजे विस्तार, मास्टर म्हणजे धैर्य एकवटणे, प्लंज म्हणजे झेप घेणे, स्टार म्हणजे उपाशी असणे. सर्व कठीण शब्दाचे अर्थ इथे दिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. एक प्रश्न इथं दिलेला आहे. नंबर ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर्स सीगल हॅव सीगलला किती भाऊ बहीण ते इथं लिहायचं आहे. अँड राईट सम एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पास्ट कंटिन्युअसचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे काही उदाहरणं आले असेल किंवा टेन्सेसचे काही उदाहरणं आले असेल तुम्ही त्याची एक लिस्ट करा व ते कुठल्या टेन्समध्ये आलेले आहेत हे तुम्ही लिहून सोडून पहा. ठीक आहे. धन्यवाद.